आजकाल कोणाला कशाचं व्यसन लागल हे काही सांगता येत नाही। लोकांना विविध प्रकारचे वेगवेगळे व्यसन आहेत। आता एक नवीनच व्यसन निघलंय ते म्हणजे मोबाईलचं व्यसन। मोबाईलवर काहीतरी करावं, काहीतरी खेळावं आणि सतत मोबाईल बघत बसावं असं एक व्यसनच कित्येक लोकांना लागलेलं आहे। अशाच पद्धतीचं व्यसन एका तरुणीला लागलं होतं आणि ती मोबाईलमध्ये एक गेम खेळायची आणि त्याच गेमच्या माध्यमातून तिची ओळख दुसऱ्या राज्यातल्या एका तरुणाबरोबर झाली आणि ओळख झाल्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि तो जो तरुण आहे त्या तरुणीच्या प्रेमात पडला। तरुणी त्या तरुणाच्या प्रेमात पडली। दोघांचं एकदम प्रेम फुलून आलं आणि ह्या दोघा जणांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं। पण जेव्हा ती तरुणी त्या तरुणाला भेटायला गेली, एका लॉजवर गेली, तेव्हा त्या तरुणानं तिच्यासोबत जबरदस्ती करायला सुरुवात केली। पण मात्र जेव्हा त्या तरुणीनं त्याला विरोध केला, जबरदस्ती करू दिली नाही, तेव्हा ती जी तरुणी आहे ती आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली आणि तिच्याच पाठीमागे ते तरुण गेला आणि घडलं धक्कादायक कृत्य, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील ग्वालियरची। ग्वालियरमध्ये राहणारी एक तरुणी होती। तिला एक व्यसन लागलेलं होतं आणि ते व्यसन होतं मोबाईलमध्ये गेम खेळण्याचं। म्हणजे ज्या पद्धतीनं जी पाकिस्तानची सीमा हैदर आहे आणि जो दिल्लीचा सचिन आहे, या दोघांची ओळख मोबाईलवरती पबजी गेम खेळत खेळत झाली होती आणि ती सीमा पाकिस्तान सोडून थेट भारतात आली होती। 3 लेकरांना घेऊन आली, त्या सचिनच्या प्रेमात पडली आणि आली तर आली आणि त्याच्यासोबतच राहू लागली, त्याच्यासोबतच लग्न केलं। त्याच गोष्टीप्रमाणे ग्वालियरमध्ये राहणारी एक तरुणी, तिला मोबाईलचा नाद लागला होता, ती सुद्धा गेम खेळायची आणि याच गेम खेळत खेळत असताना तिची ओळख एका हरियाणामधील तरुणासोबत झाली आणि त्या तरुणाचं नाव होतं गुलशन कुमार। आता गुलशन कुमार सोबत या तरुणीची ओळख झाली, तिच्या प्रेमात पडली, दोघांची चांगली घट्ट मैत्री सुद्धा झाली। अनेक दिवस या दोघा जणांनी कॉलवर फोनवर चॅटिंग केली, बोलणं चालणं सुरू केलं। पण मात्र आता यांना एकमेकांशिवाय करमत नव्हतं, राहवत नव्हतं। यांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं आणि सगळं काही करायचं सुद्धा ठरवलं। ठरल्याप्रमाणे त्या तरुणीनं त्या तरुणाला हरियाणावरून थेट ग्वालियरला बोलून घेतलं आणि ग्वालियरमधील एका लॉजमध्ये, एका हॉटेलमध्ये हे दोघं जण भेटले। आता एक ठिकाणी भेटल्यानंतर एकमेकांना बोलू लागले, प्रेमाचा इजहार करू लागले। पण मात्र तो जो तरुण होता गुलशन कुमार यानं त्या तरुणीबरोबर जबरदस्ती करायला सुरुवात केली, संबंध ठेवायला सुरुवात केली। पण मात्र त्या तरुणीनं जोरदार विरोध केला। हे सगळं करण्यासाठी मी तुझ्यासोबत मैत्री केली नाही, माझं सगळं तुझ्यासोबत फक्त प्रेम आहे आणि लग्न केल्यानंतर या सगळ्या गोष्टी करू असं त्या तरुणीनं त्या तरुणाला सांगितलं। पण मात्र तो तरुण जरा जास्तच मूडमध्ये होता, तो त्या तरुणीचं ऐकून घेत नव्हता, तो तिच्यासोबत जबरदस्ती करायचाच प्रयत्न करू लागला। पण मात्र तरुणीनं विरोध केल्यानंतर तो गपचूप बसला आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर ती जी तरुणी आहे ती आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली आणि मग याच संधीचा फायदा घेत तो तिच्या मागं गेला आणि तिला बाथरूममध्येच पकडलं, तिच्यासोबत जबरदस्ती केली आणि ते सगळं करत असताना तिची व्हिडिओ शूटिंग केली, तिचे काही फोटोज काढले आणि मग तिला धमकावणं, ब्लॅकमेल करणं सुरू केलं। आता हा जो सगळा प्रकार घडला होता तो त्यानं मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपलेला होता आणि ती तरुणी घरी गेल्यानंतर त्यानं तिला ते व्हिडिओ पाठवले, धमकावलं आणि तिला आता हरियाणाला भेटण्यासाठी बोलवलं। आता ती तरुणी काही दिवसानंतर भेटण्यासाठी त्याला हरियाणाला सुद्धा गेली। पण मात्र हरियाणाला गेल्यानंतर ज्या ठिकाणी त्याला भेटायला गेली त्या तरुणानं त्या तरुणीला त्याच रूममध्ये कोंडून ठेवलं
आणि तिच्यासोबत वारंवार जबरदस्ती केली, तिला वापससुद्धा जाऊ दिलं नाही. आता हा सगळ्या अन्यायाला ती तरुणी बळी पडत होती. तिची ओळख ज्या तरुणासोबत झालेली होती त्या तरुणाचा खरा चेहरा त्या तरुणीला आता समजलेला होता. आता काही दिवस हे सगळं सहन केल्यानंतर एक दिवस त्या तरुणीला तिथून सुटका मिळाली, संधी मिळाली आणि ती थेट त्या ठिकाणाहून पळाली आणि 16 जानेवारीला रात्री जे गोला मंदिर पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या आरोपी गुलशन कुमार विरुद्ध FIR दाखल केला. FIR नोंदवला आणि त्या ठिकाणी FIR दाखल केल्यानंतर पोलिसांनी तो जो आरोपी आहे त्याच्या विरोधात अपहरण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, बलात्कार करणे अशा आरोपाखाली गुन्हा दाखल करून घेतला आहे. आणि तो जो आरोपी आहे त्याचा शोध घेण्यासाठी एक पथक पोलिसांचं हरियाणाला सुद्धा गेलेलं आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा होणार आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर कुठलंही व्यसन कशा पद्धतीनं घात करू शकतो हे विविध व्यसनावरून लक्षात येतं. पण मात्र या तरुणीला जे मोबाईलवर गेम खेळण्याचं व्यसन लागलं होतं त्या व्यसनानं सुद्धा त्या तरुणीचा घात केलेला होता. तिला त्याचा पश्चाताप मोठ्या प्रमाणात होत होता. एका अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात पडणं, त्याचा स्वभाव कसा आहे काय आहे हे जाणून न घेता त्याला भेटायला बोलवणं, त्याच्यासोबत सगळं काही करणं हे त्या तरुणीला चांगल्याच पद्धतीनं महागात पडलंय हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या तरुणीची चूक आहे, त्या तरुणाची चूक आहे का यामध्ये दोघांची ही चूक आहे, यावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.